मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतीक्षित सिनेट निवडणुकींचा निकाल आज अखेर समोर आलाय। ही निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती। निवडणूक वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते। अखेर या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर 2024 ला मतदान पार पडले होते। विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती। या निवडणुकीत एकूण 28 उमेदवारांनी अर्ज केला होता। तरीही ठाकरे गटाची युवासेना विरुद्ध भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात या निवडणुकीत थेट लढत झाली। या निवडणुकीचे निकाल आज समोर आलेत। सध्या मतमोजणी सुरू होती। आतापर्यंत 5 जागांचे निकाल समोर आलेत। या 5ही जागांवर युवासेनेच्या उमेदवारांचा विजय झाला आहे। विशेष म्हणजे या सिनेट निवडणुकीत पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या बहीण निशा सावरा यांनी देखील उमेदवारी लढवली होती। त्यांच्या या निवडणुकीत दारुण पराभव झाला। निशा सावरा यांचे वडील हे विष्णू सावरा हे माजी आदिवासी मंत्री आहेत। 5 आरक्षित जागांवर उमेदवारांना मिळालेली मते पाहूयात। मुंबई महापालिकेच्या सिनेट निवडणुकीतील 5 आरक्षित जागांचा निकाल आतापर्यंत समोर आलाय। या 5ही जागांवर युवासेनेच्या उमेदवारांचा विजय झालाय। महिला प्रवर्ग म्हणून आरक्षित असलेल्या जागेवर युवासेनेच्या उमेदवार स्नेहा गवळी विरुद्ध अभाविपच्या रेणुका ठाकूर या निवडणुकीच्या मैदानात होत्या। या निवडणुकीत स्नेहा गवळी यांचा तब्बल 5914 एवढ्या दणदणीत मतांनी विजय झालाय। तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रेणुका ठाकूर यांना केवळ 893 जागांवरच समाधान मानावे लागले। सिनेट निवडणुकीत एससी प्रवर्गातून युवासेनेकडून शीतल शेठ देवरुखकर यांनी अर्ज केला होता, तर अभाविपकडून राजेंद्र सायगावकर यांनी अर्ज दाखल केला होता। दोन्ही उमेदवारांमध्ये लढत झाली, पण या जागेवरही युवासेनेने सहज विजय मिळवला। युवासेनेच्या शीतल देवरुखकर यांना तब्बल 5489 मतांनी विजय मिळवलाय, तर अभाविपचे राजेंद्र सायगावकर यांना केवळ 1014 मतांवरच समाधान मानावे लागले। ओबीसी प्रवर्गातून युवासेनेकडून मयूर पांचाळ यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, तर अभाविपकडून राकेश भुजबळ यांनी अर्ज भरला होता। दोन्ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर होईल असं वाटत असताना युवासेनेचे मयूर पांचाळ यांनी 5350 मतं मिळवत विजय मिळवलाय, तर राकेश भुजबळ यांना केवळ 888 मते मिळाली आहेत। एसटी प्रवर्गातून धनराज कोहचडे हे युवासेनेचे उमेदवार होते, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निशा सावरा या उमेदवार होत्या। निशा सावरा यांचे वडील विष्णू सावरा हे माजी आदिवासी मंत्री आहेत, तसेच त्यांचे भाऊ हेमंत सावरा हे पालघरचे विद्यमान भाजपचे खासदार आहेत। पण तरी देखील भाजपची ताकद या निवडणुकीत कमी पडली। या जागेवरही युवासेनेची जादू कायमच राहिली। युवासेनेचे उमेदवार धनराज कोहचडे यांना 5247 मते मिळाली, तर अभाविपच्या निशा सावरा यांना केवळ 924 मतांवरच समाधान मानावे लागले। एनटी प्रवर्गातून युवासेनेकडून शशिकांत झोरे उमेदवार होते, तर अभाविपकडून अजिंक्य जाधव उमेदवार होते। या जागेवरही युवासेनेचे उमेदवार शशिकांत झोरे विजयी झालेत। त्यांना 5170 मते मिळाली आहेत, तर अजिंक्य जाधव यांना केवळ 1066 जागांवर समाधान मानावे लागले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।